तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर खूप टाईम झाला आपल्या चॅनलवर व्लॉग आला नाही, काय नाही. तर थोडे फॅमिलीज प्रॉब्लेम्स होते आणि त्यात थोडे पर्सनल प्रॉब्लेम पण होते. तर कसं तरी करून आता वेळ भेटला आहे आणि मी तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मी आहे मानसरोवर स्टेशनच्या जवळ आणि आज आपण जाणार आहोत मुंबईला. तर मुंबईला एक हिडन लोकेशन आहे, तर ती खूप सुंदर आणि खूप भारी आहे. म्हणजे तर तुम्हाला थंबनेल बघून तर कळलंच असेल की आपण कुठे चाललो आहे. तर आपण चाललो आहे आज सी साईड व्ह्यू गार्डनला. तर मुंबईचे खूप फेमस आणि खूप भारी लोकेशन आहे, तर जास्त लोकांना माहिती नाही आहे. तर आज आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करू. तर माझ्यासोबत आहे अल्ताफ, हॅलो गाईस, आणि कुणाल. हाय. तर आज आम्ही तिघं चाललो आहे मुंबईला एक लोकेशन एक्सप्लोर करण्यासाठी. तर मुंबई आणि नवी मुंबईच्या बहुतेक 90% लोकांना ती लोकेशन माहिती नसेल असं मला वाटतं. आणि या ब्लॉगच्या माध्यमातून ती लोकेशन मी तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ती लोकेशन तुम्हालाही आवडली तर नक्कीच त्या लोकेशनला व्हिजिट करा. तर चला आता आम्ही जातो, इथनं निघतो, तिकीट वगैरे काढतो आणि तुम्हाला जाण्याचा आणि येण्याचा पूर्ण प्रोसेस दाखवतो. तर चल कुणाल, जायचं का? चला मग भेटू आता मुंबईला, तिथनं तुम्हाला प्रोसेस दाखवतो जायचं तिकडे. तर चला मग. तर ठीक आहे, चला जाऊ आपण. चल अल्ताफ, गाडी निकाल अपना. चलो. तर आता स्टेशनला जातो, तिथनं तिकीट वगैरे घेतो आणि पहिल्यात पहिले आपण CSTला जाऊ आणि पुढचा प्रोसेस असेल ना तो तिथनं चालू करू. आणि आम्ही टप्प्याटप्प्यावर तुम्हाला दाखवत जाऊ की तिथे कसं जायचं आहे कसं नाही. तर चला, आम्हाला फॉलो करा. चल बैठ. दसरे भाई. तू पकड कर, काय गिरेगा नाही तू. अंदर लगाओगे इधर लगाओ. अंदर लगा अंदर. तर गाईस चला आता आपण जाऊ, तिकीट वगैरे काढू. ते चला. तर दुपारचा टाईम आहे आणि खूप ऊन लागतंय. तर बघा त्या गाड्यांच्या काचासुद्धा खूप चमकतात डोळ्यावर. तर आता आपण जाऊ आणि तिकीटं वगैरे काढू आणि लवकरात लवकर CSTला पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि मग जो पुढचा प्रोसेस असेल ना तर मग तो CSTने आपण चालू करू. तर चला जाऊ. आणि आज कसं रविवार आहे ना, तर ट्रेन पण थोड्या स्लो असतील आणि कमीत कमी ट्रेन असतील. तर बघू आपल्याला लवकरात लवकर कुठली भेटेल त्यात बसू आणि CSTला जाऊ. तर चल रे भाई. आणि खूप ऊन लागते, तर त्यामुळे मी बघते आता बिस्लरीची एक थंड मस्त गार बॉटल घेतो आणि ट्रेनमध्ये आरामशी पीत पीत बसत बसत आपण CSTला पोचू. और अल्ताफ, कैसा है, बता पब्लिक को हालचाल. मैं तो सही हूँ, लेकिन हाँ. इसने ना बहुत महीने 5-6 महीने हो गए मेरे तरफ से, मतलब ख्याल से हाँ, हो तो गए लेकिन क्या करें. थोड़े बहुत अब- प्रॉब्लम चालू थे, इसलिए थोड़ा हाँ. लेट आ रहा है ब्लॉग. तो आज हमें टाइम मिला, इसलिए हम जा रहे हैं एक न्यू लोकेशन पे. यस. पूरा कवर करने का कोशिश करेंगे, हाँ. बाकी बने रहना ब्लॉग में. तो चलो फिर देखते हैं, जैसे हमें कवर करना आ सकता है वैसे कवर करेंगे. म्हणजे जसं आपल्याला कवर करता येईल तसं कवर करू आणि पूर्ण लोकेशन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर हा बघा मानसरोवर स्टेशन. तर पाण्याची बॉटल पाहिजे होती, कुठं भेटेल? कुणाल, जा एक पाण्याची बॉटल घे आपल्याला. रे काय नॉर्मल थंड घे, नॉर्मल होईल ते. मतलब नॉर्मल, क्या नॉर्मल. इतना भी मत ले ठंडा. तर चला, मस्त थंडगार बॉटल घेतली. तर जाऊ, तिकीट वगैरे काढून घेऊ आणि सरळ CSTचा प्रवास ऑन. हे कुणाल किधर गया? वॉशरूम गया, वॉशरूम. कुणाल गेले लघवीला. तर चला आपण सगळ्यात आधी तिकीटं काढून घेऊ. तो आ जाएगा ना. आणि आज संडे आहे तर पब्लिक पण खूप भेटेल. ट्रेन में गर्दी भी बहुत रहेगी. ट्रेन पण कमी असल्यामुळे ट्रेनमध्ये पण खूप गर्दी भेटेल. तर कसं ना कसं करून आपण CSTला पोचू, नंतर काय असेल ते बघू. 3 रिटर्न ले जा जल्दी. इधर इधर उसके पास. तर मित्रांनो, तर आज रविवार असल्यामुळे ट्रेन आम्हाला चेंज करावी लागणार आहे. तर इथनं वाशीपर्यंत आम्हाला ट्रेन भेटेल, मग तिथनं आम्हाला CST पकडावी लागेल. तर काय नाही, संडे आहे, कसं तरी ॲडजस्ट करू. तर तो बघा कुणाल कुठं पुढे गेला, काय करतो काय माहिती. तर अल्ताफ गेला आहे तिकीट आणायला. तर त्याला बोललो की घे चल वाशीपर्यंतची तिकीटं घे, मग तिथनं आपण बघू पुढचा प्रवास करू.
आम्हाला खूप साऱ्या बॅड न्यूज ऐकायला भेटल्या. तर ट्रेन खूपच कमी आहेत, तर कसं तरी ॲडजस्ट करून आम्हाला लवकरात लवकर तिथं पोचावं लागेल. तर वाशीपर्यंतचे तिकीट घेतले आहेत. तर आता बघू पुढं आपल्याला कुठली ट्रेन भेटेल, जी पण भेटेल त्यात बसू आणि CSTला जाण्याचा प्रयत्न करू. तर चला तुम्हाला दाखवतो आता पुढचा प्रवास काय असेल आणि कसा असेल. चला. तर गाईज ट्रेन तर खूपच लेट आहेत आणि काय माहिती आम्हाला टायमावर भेटतील का नाही. तर वाट बघून बघून थकलो आहे. तर कुणाला एकदा ॲपवर चेक कर ना. त्या 3-8ची वडाला रोड आहे. तर बघू लवकर आली तर चांगलंच होईल, नाहीतर ट्रेन जास्तीत जास्त डिले होता. बघू चला. तर बघा स्टेशन कसं एकदम सुनसान आहे, म्हणजे माणसं तर आहेत पण जास्त आवाज नाही तर कोणाचाच. तर गाईज वाशी लागले आहे आणि चला आपण आता जाऊ वाशीपर्यंत आणि मग तिथनं ट्रेन बदलू. चला कुठल्या तरी डब्यात जाऊन बसू. तर गाईज आम्ही आता वाशी स्टेशनला पोचलो आहोत. तर चला आता आम्ही ट्रेनमधून खाली उतरतो आणि बघू आता CSTचा वेट करू. बघू ट्रेन असेल तर पकडू आणि जाऊ, नाहीतर कुठली वडाला वगैरे दुसरी कुठली भेटली तर तिकडे जाऊ. तर चला. बघ ट्रेन. तर गाईज आता आम्ही वाशी स्टेशनला पोचलो आहोत आणि ही ट्रेन इथंच एंड होतं आहे. आणि आता चला आपण बघू आता CST ट्रेन पकडू आणि जाऊ इथनं CSTला. तर वेळ पण खूप निघून गेला आहे. तर बघू जेवढ्या लवकर पोचता येईल तेवढ्या लवकर पोचू, कारण की आज आपल्याला सनसेट बघायचा आहे आणि तो सनसेट मिस नाही करायचा आहे मला. तर हे लवकरात लवकर ट्रेन बघताना हे चल देख जल्दी. गाईज टाइम बघा. त्या साईडनं खूप गर्दी होती म्हणून या कच्च्या रोडवरून आलो. गर्दी बघा गाईज. काय बोलतो कुणाल? तर 3:38ची ट्रेन होती, 3:39 झाले तरी आले नाही. तर लास्ट ट्रेन आहे, नंतर 4च्या नंतर मेगा ब्लॉक ओपन होणार आहे. तसं बी टेन्शन नाही. तर आपलं एकदा लोकेशन कव्हर झालं ना, तर एकदा लोकेशन आपली कंप्लीट झाली ना तर खूप चांगलं होईल. आपला ब्लॉग येईल, कारण की तर 6 महिने झाला आपलं ब्लॉग आलेलं नाही चॅनलवर. काय नाही, पब्लिकला आपण माहिती नाही काय चाललेलं काय नाही. प्रॉब्लेम खूप झाले ना आपले, त्यामुळं तर मेगा ब्लॉग आहे. 4च्या नंतर मेगा ब्लॉक ओपन होईल, पण टेन्शन याचं आहे की आम्हाला तिथं पोहोचण्यात खूप वेळ जाईल. तर त्यामुळे बघतो आम्हाला जी ट्रेन आता येते ना ती आम्हाला काय पण करून कसं पण करून पकडायची आहे आणि CSTला पोचायचं आहे. मला तर असंच वाटतंय की ही ट्रेन डायरेक्ट 4च्या नंतरच ड्रॉप होईल इथे, कारण की संडेचं असंच असतं काय की ट्रेन म्हणजे खूप लोचा होतो ट्रेनचा, पण कसं करून ॲडजस्ट करावं लागतं. तर चला आता ट्रेन आल्यावर स्टार्ट करतो पुन्हा एकदा, तोपर्यंत ऑफ ठेवतो. चलो भाई. तर गाईस इससे आगे जाने का. तर मित्रांनो CST स्टेशनला पोचलो आम्ही. तर हा बघा स्टेशन
तर तर तिथनं आत जायचं आहे आपल्याला, मग त्या साईडला बाहेर निघायचं आहे. तर आम्हाला काही दाखवता आलंच नाही, कारण की खूप गर्दी आणि खूप असे चिंगरटपणा होता. तर आम्हाला काहीच दाखवता आलं नाही. तर खूप प्रयत्न केले आम्ही रेकॉर्ड करण्याचा, पण काही रेकॉर्ड करताना आला. डायरेक्ट आम्ही CST स्टेशनला पोहोचलो, तेच आता दाखवतो तुम्हाला. तर चला आता आम्ही इथून बाहेर पडतो आणि बाहेर एक बस स्टॉप आहे. तिथनं 138 किंवा 25 नंबरची बस पकडू आणि आपण डायरेक्ट मेकर टावरला जाऊ आणि मेकर टावरवरनं मग आपण सी साईड व्ह्यू गार्डनला जाऊ. तर चला आता पुढचा प्रवास जो आपला असेल ना तो बसने स्टार्ट करू. तर कसं वाटतंय मित्रांनो? भाई गर्दी में पूरा दब गया. संडे को ही सीन रहता है. तर चला आता इथून लवकरात लवकर बाहेर पडू, कारण की वेळ पण खूप झाला. तर 5:30 वाजलेत आणि आता आम्हाला इथून बाहेर पडून बस पकडायची आहे. तर चला आता बस पकडायच्या नादी लागू. बघू आपली 138 बस भेटते की नाही आपल्याला, नाहीतर 25 नंबरची पकडू आणि सरळ मेकर टावरला. तर चला जाऊ. तर बघा समोरच डबल टेकर बस उभी आहे. तर बघू आपली 138 नंबर बस कुठे आहे ती सापडायला लागेल आणि त्यात बसून डायरेक्ट आपल्याला कॉफी परेड किंवा मेकर टावर असे 2-3 बसस्टँड आहेत. असे 2-3 बसस्टँड आहेत ते म्हणजे त्या लोकेशनच्या जवळच आहेत. तर तिथे आपण कुठेही उतरू शकतो, जसे की वर्ल्ड ट्रेड सेंटर, कॉफी परेड आणि मेकर टावर. या तिन्ही लोकेशनमधून आपण कुठेही उतरलो ना तरी पण आपण प्रॉपर लोकेशनला पोहोचू शकतो. पण बघू 138 कुठं आहे. तर गाईज 138 नंबरची बस आम्हाला भेटली आहे आणि हे बघा. तर चला आता आज जागा आहे की नाही बघतो. आहे का? चल. तर गाईज चला वरती. आहे का जागा? तर गाईज फायनली आम्हाला बसायला जागा भेटली आणि बघा हा व्ह्यू. कसं वाटतंय कुणाला सांग पब्लिकला. बसमध्ये बसून थोडा कूल वाटतं आम्ही. मरीन ड्राईव्हला पोहोचलो. सांग कसं वाटतंय. ये बघ तर गर्दी बघा काही. तर आपण ज्या लोकेशनला चाललो आहे मला तर वाटते बहुतेक आज तिथं पण गर्दी असेल, नाहीतर असं वीकडेला गेलो ना तर ती लोकेशन एकदम खाली असते. आणि असं कपल्ससाठी फ्रेंड्ससाठी तर एक नंबर लोकेशन आहे. तर या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही पण एकदा ट्राय करा, तिथे जा. तर गाईज चला आता. तर गाईज मेकर टावर येईल आता. मेकर टावर येईल आणि आम्ही चाल. अरे तुम्हारा मोबाइल का काम चल रहा है वो.
मेकर तर गाईज आम्ही आता जस्ट आता डबल टेकर बसमधून बाहेर पडलो आणि मेकर टावरला आलो आहे. तर आपल्याला आता हा रोड जो आहे ना, हा रोड तर याचं अपोजिट त्या साईडला जायचं आहे आणि तिथनं सरळ चालत जायचं आहे. आणि तिथे समोरच एक सी साईड व्ह्यू गार्डन आहे, तर त्यात जायचं आपण. त्याच्याच किनारपट्टीला तो एक म्हणजे सी साईड व्ह्यू म्हणून गार्डन आहे. तर चला जाऊ आपण आता. AC बसमध्ये बसून बरं वाटलं आणि मन हलकं झालं, कारण की ट्रेनमध्ये एवढी गडबड झाली ना की पूर्ण मूड ऑफ झाला होता. पण जरा AC मध्ये बसलो 15-20 मिनटं, तर खूप भारी वाटलं मनाला. तर आता रोज छोटासा ट्रॅक आहे हा, चालत जाऊ आपण. आणि एक असंच म्हणजे असेच कॉर्नरला एक सी साईड व्ह्यू गार्डन आहे. तर त्या गार्डनच्या आतमधला जो व्ह्यू आहे ना तो खूप भारी आहे आणि तोच एक्सप्लोअर करण्यासाठी आपण इथं आलो आहे. तर चला जाऊ. आणि बघा इथूनच व्ह्यू दिसायला स्टार्ट झाला आहे. तोच व्ह्यू आपण बघण्यासाठी इथं आलो आहे. तर बघू कसा व्ह्यू येतो आणि कसा नाही, सगळं कॅप्चर करू आपण. आणि लोकेशनची जेवढी पण माहिती असेल ना ती डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि इथं येऊ शकता. तर कपलसाठी आणि फ्रेंड्ससाठी खूप चांगली लोकेशन आहे. तर बघा कुणाल आपला फोटो काढतोय. तर गाईज आता आपण या गार्डनच्या आतमध्ये गेलो ना तर तिथे वारा खूप येतो आणि मला जास्त काही बोलायला भेटणार नाही. तर मी तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही ते बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसे वाटले व्ह्यू बघून ते. आणि तुम्हालाही कुठली नवीन लोकेशन माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, तर मी ती कवर करण्याचा प्रयत्न करीन. आणि आता हे 2-3 काही फोटो काढतात, तर यांचं फोटो काढून झाल्यावर मग आपण आत जाऊ आणि बघू कशी लोकेशन आहे आणि कशी नाही. म्हणजे मी तर बघितले, तर मला तर पूर्णपणे माहिती आहे कशी लोकेशन आहे ते, पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघून सांगा कशी आहे. तर हे चला. ये खुश हो रहा देखना. तर भाईचा फोटो बिटो एकदम मस्त आला आहे. तर भाई इंस्टाग्रामवर टाकेल आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केला तर मी खाली तिघांची पण ID मेन्शन करेन, तर जाऊन आम्हाला फॉलो करा. तर व्लॉग्सबद्दल नवीन माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही इंस्टाग्रामवर करतो, तर फॉलो करा. तर या फोटोग्राफरला जर बुक करायचं असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देतो, त्याच्यावर कॉल करा. आम्ही पार्ट टाईम व्ह्यूसाठी आणि पार्ट टाईम जॉबसाठी याला आम्ही ऑफर करू. हे चला जाऊ चला. तर गाईज हा नोटीस बोर्ड आणि हा गार्डनचा टायमिंग आहे. तर सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5:30 ते 8 वाजेपर्यंत ओपन असतो. तर हा आहे फ्रंट एरिया आणि हा बघा समोर मस्त एकदम व्ह्यू येतोय. तर चला आपण आता पूर्ण कवर करू आणि बघू हा गार्डन कसा आहे. खूप हवा येते, तर आवाज येत नसेल माझा. खूप भारी व्ह्यू आहे. तर गाईज बघा किती भारी वाटते इथं. एकदम मस्त. तर तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा या लोकेशनला आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा राहील तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आम्हाला तर खूप भारी वाटतंय. अजून इथे अर्धा तास बसू, थोडा आराम करू, एन्जॉय करू आणि मग घरी जाऊ.
तर गाईज मी तर फ्रेंडसोबत आलो माझ्या, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसोबत येऊ शकता इथे. तर अल्ताफ नेक्स्ट टाइम गर्लफ्रेंड के साथ आएगा ना? नहीं भाई गर्लफ्रेंड नहीं अपने पास. कुणाल तर नक्की येईल गर्लफ्रेंडसोबत त्याच्या एन्जॉय करण्यासाठी. सिंगल आहे. तर आज संडे म्हणून पब्लिक खूप आहे, नाहीतर ही प्लेस एक तशी तर खालीच असते. आणि बघा तुम्ही समोर कुठले कुठले लोकेशन्स आहेत. तर त्या साईडला मरीन ड्राईव्ह आहे आणि हा भारत पॉईंट आहे. तर आपण हा पण एकदा कवर करू. तर गाईज हवा खूप येते आहे, तर माझा आवाज येतो आहे की नाही माहीत नाही मला, पण तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करते की एकदा तरी विजिट करा या लोकेशनला. तुम्हाला आवडली तर तुम्ही इथे सतत येऊ शकता. गोंगाट नाही काय नाही, तुमच्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता. येण्याचा प्रोसेस थोडा हार्ड आहे, पण इथं आलात ना तर खूप बरं वाटेल. तर आय थिंक एवढंच होतं दाखवण्यासारखं. आणि तुम्हालाही बघून कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर यावेळेस आम्ही मागं उरण बीचला पण गेलतो आणि तोही एक्सपिरियन्स आमचा खूप भारी झाला. तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर लवकरच जाऊन बघा. मी वरती लिंक देतो, आय बटनवर क्लिक करा आणि तुम्ही जाऊन तो ब्लॉग बघू शकता. तर तो पण एक्सपिरियन्स खूप भारी झाला. तर माझ्यासोबत त्यावेळी अल्ताफ होता ना. अल्ताफ अपन उरण बीच को गए थे, वो लोग एक्सपीरियंस कैसा रहा था अपना, बता पब्लिक को. वहाँ का एक्सपीरियंस थोड़ा सही था. इधर भी मतलब अच्छा ही है. मैं भी फर्स्ट टाइम आया हूँ यहाँ पे बैठ के बहुत मतलब पूरा मन हल्का हो रहा है. अच्छा लग रहा है, टेंशन फ्री होके बैठने का यहाँ पे. तो बता पब्लिक को यहाँ पर आने का कुछ प्रोसेस बता. अगर आप लोग मुंबई नवी मुंबई साइड से हो ना, तो आप लोग यहाँ पे मतलब इजी आ सकते हो. इतना कुछ मुश्किल नहीं है. बस एक बार आके आप यहाँ पे देखोगे बहुत अच्छा लगेगा. तर अल्ताफने पण सांगितलं खूप भारी वाटलं आणि नक्कीच खूप भारी वाटतं इथं बसून. तर एक शांतता आणि म्हणजे कोणीच काही गोंगाट करत नाही, कारण की सगळे आपल्या आपल्या धुंदीत आहेत. आणि तसंच तुम्ही पण तुमच्या फ्रेंडसोबत किंवा पार्टनरसोबत येऊ शकता, गर्लफ्रेंडसोबत, आणि थोड्या गप्पा गोष्टी करू शकता एक दुसऱ्यांसोबत. आणि जशी संध्याकाळ होईल तसं सनसेट पूर्ण झाला की मग आरामशी तुम्ही घरी पण जाऊ शकता. काही जास्त हार्ड नाही. फक्त एवढं सांगेन की संडेला नका येऊ, कारण की आम्ही तिघं पोरं आहोत. तर कसं तरी गचकटीत आलो आहे, पण तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत तसं येऊ नाही शकणार, त्रास होईल. त्यामुळे सांगतो तुम्ही वीकडेला कधी पण या, फक्त संडे आणि शनिवार सोडून या. बस बाकी सगळं सांगितलं नेक्स्ट लेवल आहे. तुम्ही एकदा तरी विजिट केलंच पाहिजे. जर तुम्ही एक कपल लोकेशन शोधत असाल तर इथे नक्कीच या. तर गाईज आता लवकरात लवकर आम्ही व्लॉग आणण्याचा प्रयत्न करत जाऊ. तर तुमचा सपोर्ट असाच आम्हाला असू द्या. आणि हा व्लॉग पण कसा झाला आहे, तुम्ही आत्तापर्यंत बघत असेल तर हा व्लॉग कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी या लोकेशनची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही तिथून जाऊन चेक करू शकता. तर गाईज पूर्ण अंधार झाला आहे आणि आम्हाला हा पूर्ण व्ह्यू बघून खूप भारी वाटला. तर बघा हल्लीसुद्धा खूप दिसतो आहे मस्त एकदम. ते बघा लाईट वगैरे चमकते, खूप भारी वाटतं आहे. तर आम्ही पूर्णपणे एकदम चांगला व्ह्यू बघितला. आम्ही तर फ्रेंडसोबत आलो आहे. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसोबत वगैरे येऊ शकता आणि फ्रेंडसोबत पण येऊ शकता. फॅमिलीसोबत यायचं असेल तर तोही ऑप्शन आहे. पण आता वेळ खूप निघून गेला, तर आम्ही आता जातो घरी. आणि तुम्हालाही हा व्लॉग बघून कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.